अशा पद्धतीने आपला मैसूर पाक तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज मैसूर पाकची रेसिपी करणार आहेत. ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य समजून घ्या. तर एक एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे, बेसनचं पीठ, चण्याचं पीठ, आणि एक वाटी साखर घेतली. समप्रमाणात टाकायचे आपल्याला. आणि अर्धी वाटी तेल आणि तूप असं मिक्स केलेलं आहे मी. अर्ध तेल अर्ध तूप असं मिक्स केलेलं आहे मी. अर्धी वाटी आहे, म्हणजे एक वाटी बेसनला अर्धी वाटी तेल किंवा तूप घ्यायचं, किंवा अर्धा अर्धा मिक्स करून घ्यायचं, अर्ध तेल अर्ध तूप असं. तर आपण हे बेसनचं पीठ आणि तूप असं मिक्स करून गोल बनवून घेऊ त्याचा. तर अशा पद्धतीने एका पातेल्यात टाकून द्यायचं आणि हे तेल तूप एकत्र केलेलं इथं टाकून द्यायचं आणि चांगला मिक्स करून घ्यायचं याला असं. असं चांगलं मिक्स करायचं. गुठळ्या वगैरे काही राहू द्यायच्या नाही. खूप वेळ असं फिरवत राहायचं त्याला चमच्याने. अशा पद्धतीने असं गोल बनवून घ्यायचा. तर त्याच्यानंतर आपण कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये 1 कप साखरला अर्धा कप पाणी टाकू. तर ही सेम वाटीने मी ही दोघं बॅटर सेम आहेत, याच्याने अर्धी वाटी पाणी घेते मी. असं अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि 1 वाटी साखर टाकायची. गॅस पेटवून घ्यायचा. आता याला 1 तारेची आपल्याला चाचणी बनवायची आहे. यात थोडी वेलची पुढे ही बारीक केलेली मी, 1 वेलदोडा बारीक केलाय फक्त, इथे टाकून द्यायचं. साखर मेल्ट झाली का मग गॅस बंद करून द्यायचा.
तर गॅस थोडा मंद करून द्यायचा. तर साखर वितळली का लगेच अर्ध्याच मिनिटात हा पाक बनून जातो. तर एक तारीख पाक छान बनून गेलेला आहे. अशा पद्धतीने असं जाडसरपणा आहे पाकला. असं थोडस असं तार दिसतो आणि जाडसरपणा आहे पाकला असं. तर या पद्धतीने करायचा. फक्त वितळू द्यायची आणि पुढे अर्धा मिनिट 1 मिनिट चालू द्यायचा गॅस मंद आचेवर. लगेच पाक बनून जातो तो. आता आपण हे टाकून देऊ. घोल बनवलेला आहे असं. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे त्याची. तर आपण हे सगळं इथं टाकू आणि चाळत राहू. असं मंद आच राहू द्यायची आणि चाळत राहायचं त्याला. असं कंटिन्यू हलवत राहायचं त्याला. थोडं थोडं मध्ये मध्ये तेल टाकत राहायचं. तापवलेलं आहे तेल. थोडं 1-2 चमचे टाकायचं. अशा पद्धतीने आपण हे कोरडं बनवून घेतलंय आणि या डब्यात सेट करायला टाकून दिलंय आपण. आता हे थोडस थंड झालं का सेट झालं का मग तुम्हाला तुकडे करून दाखवेल मी. बघू शकता मैत्रिणींनो, आपला मैसूर पाक तयार आहे. अशा पद्धतीने छान जाळी पण आली त्याला. अशा पद्धतीने कलर पण छान आलाय. मऊ पण छान झालेली आहे. अशा पद्धतीने तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.